नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज एक मोठी खरेदी करायची होती, ती राहून गेली। ती काय ते पुढे तुम्हाला सांगतेच। त्याआधी इथं सकाळी देवपूजा करून मस्त असं शिवलेलं अमृतचं वाचन करून घेतलं। आता इथं रक्षाबंधनची लेकीची तयारी चालू झाली आहे। 2 दिवसावर आलेल्या रक्षाबंधनसाठी आज लेकीने माझा नवीन ड्रेस काढलाय, जो की तिच्या आत्यानी 8 महिन्यापूर्वी तिला घेतला होता, जेव्हा आम्ही दिल्लीला ट्रिपला गेलो होतो। तर म्हटलं आता तरी दे बाई तो फिटिंगला, नाही तर मग रक्षाबंधन दिवशी हिची घाई, कारण हिला सण असू दे किंवा कुठं मंदिरात वगैरे जायचं असू दे, हिला असे ड्रेसच हवे असतात। आणि त्यानंतर आम्ही दोघं गेलो आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच असणाऱ्या ह्या रोपवाटिकेमध्ये। तर इथं गेलो, बघितलं, कारण काही झाडं घ्यायची होती, स्पेशली म्हणजे तुळशीचं रोप घ्यायचं होतं आणि अजून 1-2। तर इथं गेलो, 2 चक्रा मारल्या, तर ह्या रोपवाटिकेचा मालक काही इथून गायब होता। आता इतकं सारं सामान रोडलाच आहे, फुटपाथला, आणि इथं कुणीही नव्हतं। आम्ही थांबलो 10-15 मिनटं, त्या वेळेतच 2-3 लोक झाडं घेण्यासाठी येऊन 5-1 मिनटं थांबून ती देखील निघून गेली। आता हा प्लॅन तर आमचा कॅन्सल झाला। पण तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाच्या नवसाची लाईन आहे, ज्याचं काम आता इथंपर्यंत आलेलं आहे। आता झाडं कॅन्सल झाली तरी दुपारच्या जेवणाची तरी आपल्याला काम हे करावंच लागतं। तसं ज्वारीची भाकरी आणि आज शेवभाजी असा मस्त मेनू होता, त्यासोबत भात आमटी ही तर असतेच। तर कशी वाटते ही शेवभाजी ते कमेंट करून मला नक्की कळवा। आता जेवणानंतर संजना तिच्या क्लासला निघून गेली आणि ईदची सुट्टी आहे म्हटल्यावर म्हटलं चला राहिलेली शॉपिंग आणि त्यासोबतच संजनाची देखील रक्षाबंधनची शॉपिंग करून येऊया, म्हणून आज परत मार्केटला निघालो। कारण आता तर हे काम चालू आहे काही ना काही डेकोरेशनचं, तर सतत बाजारात जाणं होईलच। आणि हे वातावरण बघा, 5-5:15 होऊन गेले तरी इतकं कडक ऊन आहे, असं वाटते उन्हाळा चालू आहे की काय। पावसाळ्यानं तर कुठं दडी मारली काय माहिती। लालबागला पोहोचलो, संजनाला अजून यायला वेळ होता, म्हणून यांनी शेवग्याच्या भाजीची जरा चौकशी केली, तर एवढीशी भाजी 30 रुपयाला। म्हटलं चला गावी गेल्यावर तुम्हाला हवी असेल तर घेऊन या। इथं थोडीशी पूजेचं जे साहित्य राहिलं होतं त्याची देखील खरेदी करून घेतली, कापूर, अगरबत्त्या वगैरे। तेवढ्यात संजना देखील आली होती, तर म्हटलं तिची देखील खरेदी करून घ्यावी। आता ती स्पेशली राख्या खरेदी करायसाठी आम्हाला मार्केटला या म्हणून तिनं सांगितलं होतं। पण मार्केटला आल्यानंतर मुलींचं जे असतं तेच, तिला कुठं अँकलेट हे ते ब्रेसलेट असलं काही काही घ्यायचं होतं, ती देखील खरेदी तिनं करून घेतली। आता काय सण आहे म्हटल्यावर आपण काही कधी नाही म्हणतच नाही, म्हटल्यावर मग तिनं देखील हात धुवून घेतला। आणि इकडं राख्यांची देखील खरेदी झाली आणि पप्पा आणि दोघं एकत्र आले की मग टीम करतात आणि मला बाजूला काढतात।